नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता मानिनीने सांगितल्यामुळे नाईलाजास्तव काव्या जीवासाठी चहा घेऊन चाललेली असते आणि त्यानंतर ती आता जीवाच्या खोलीच्या बाहेर येते आणि त्याचा दरवाजा उघडाच असतो. तर तेव्हा ती दरवाजाच्या आतमध्ये जाते आणि आत जाऊन बघते तर तेव्हा जीवा तिथे नसतो आणि त्यानंतर ती समोर बघते तर तिथे तिला मोल्डचा तुटलेला काचेचा तुकडा सापडतो आणि त्याच्यावरती के असं लिहिलेलं असतं. तर त्यावेळेस तिला आता तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस जीवा तिला म्हणालेला असतो की आपल्या लग्नानंतर हे हात आपल्या लग्नाआधीच्या गोड ॲडव्हेंचर्सची आठवण करून देईल. तर तेव्हा आता काव्या मनातल्या मनात बोलू लागते की जीवा आता या टोकाला गेलेला आहे की त्याने आमचं हँडमोल्डसुद्धा तोडून टाकलं. आपल्या प्रेमाची ही आठवण लग्नानंतर कायम आपल्या समोर असेल असंच म्हणालेला होता ना जीवा, आणि तू हे काय करून टाकलंस जीवा, असं म्हणून तिचा आता मोठाच गैरसमज झालेला असतो आणि ती असा विचार करत असतेच इतक्यात जीवा तिथे समोर येतो आणि जेव्हा तिच्या हातामध्ये तो तुकडा बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि धक्क्यानं तो एकदा काव्याकडे एकदा त्या तुकड्याकडे बघत असतो आणि त्यानंतर तो आता ती काच चिटकवायचं ग्लू आपल्या हातामध्ये घेतो आणि ते काव्याला दाखवत असतो. तर त्यानंतर आता काव्या तो तुकडा परत टेबलवरती ठेवून देते आणि त्यानंतर ती तिथून बाजूला जाते आणि चहाचा कप ठेवणारच असते इतक्यात तिला त्या दोघांचा लग्नाचा फोटो तिथे दिसतो आणि त्या फोटोकडेच ती एकसारखी बघत राहते आणि त्यानंतर दुःखी मनानेच ती चहाचा कप टेबलवरती ठेवते. तर तेव्हा जीवा तिच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा काव्या एकदमच तिथून निघून जाते आणि जीवा तिच्यासोबत काही बोलतच नाही आणि तिचा जो गैरसमज झालेला असतो तो तर कायमच राहतो आणि जीवाला आता त्या गोष्टीचं वाईट वाटू लागतं. तर दुसरीकडे आता मानिनी खोलीमध्ये येते आणि तेव्हा बुद्धिबळ तसंच पडलेलं असतं. तर ती आता बोलू लागते की हे विक्रम पण ना असे कसे आहेत, खेळून झालं की हे सगळं काही असंच टाकून गेलेले आहेत असं ती म्हणू लागते आणि ते बुद्धिबळ आवरू लागते आणि हे आवरलं पण नाही, कठीणच आहे बाबा यांचं, असं ती बोलत असते आणि ती आवरावर करतच असते इतक्यात तिकडून पार्थ चालत येऊ लागतो आणि त्याच्या हातामध्ये लॅपटॉपसुद्धा असतो आणि एका हातामध्ये तो मोबाईलवरती सुद्धा बोलत असतो आणि त्यानंतर मोबाईलवरून बोलून झाल्यानंतर तो परत फिरून चाललेलाच असतो. इतक्यात मानिनी त्याला हाक मारते आणि काय चाललेलं काय आहे तुझं, इकडे काय फेऱ्या मारत काम करत आहेस तू, असं त्याला ती विचारते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की ते काव्याला ना अभ्यासात डिस्टर्ब नको ना म्हणून बाहेर फिरत मीटिंग चाललेली होती माझी. तर तेव्हा मानिनी त्याला विचारते की अरे हो, पण ही मीटिंगचा काय अवतार आहे हा, ही घरातली पॅन्ट आणि वरती ऑफिस वेअर. तर तेव्हा पार्थ हसू लागतो आणि तिला सांगतो की या अवताराला ना जुगाड म्हणतात, जुगाड. तर तेव्हा मानिनी त्याला विचारते पण हा जुगाड कशासाठी. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की सकाळी ना मी उशिरा उठलो, मग मीटिंगला नाही जाता आलं म्हणून म्हटलं की ऑनलाईन मीटिंग करावी, म्हणून हे सगळं काही आहे. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की हां असं आहे का, आणि हे जे तुमचे ऑनलाईन मीटिंगचे अवतार असतात ना, या सगळ्या तुम्ही वर्क फ्रॉम होम करता ना, तुम्ही ना या सगळ्या लोकांना वेडं बनवता, वेडं, असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अगं वेडं वगैरे काही नाही हां, आम्ही वर्क फ्रॉम होम करणारे ना हायली पेड लेबर्स आहोत, बाकी काही सुद्धा नाही. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते तू आणि लेबर, अरे काय बोलतोस तू, हे तू तर बॉस आहेस ना, बॉस. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अगं बॉस मी नाही, बॉस तर बाबा आहेत, बाबा. मस्त टकाटक होऊन ऑफिसला येतात, धडाधड मीटिंग करतात आणि स्टाईलमधून ऑफिसमधून घरी येतात आणि येताना आमच्या आईसाठी गजरा आणतात असं म्हणून तो आता मानिनीला चिडवू लागतो. तर तेव्हा मानिनी सुद्धा थोडीशी लाजते आणि आता विषय बदलत त्याला विचारते की अरे पार्थ मला एक गोष्ट सांग, हे गजरा घेऊन येतात तेव्हा बाहेर काय सगळीकडे पब्लिसिटी करत सुटतात का रे, आणि सगळ्यांना माहिती आहे का रे घरामध्ये. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अगं ते काही मला माहिती नाही, पण बाबा जे तुझ्यासाठी करतात ना त्याचं कौतुक आहे सगळ्यांना. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे कौतुक तर असायलाच पाहिजे, पण बाबांच्याकडून काही शिकतोयस का नाहीस तू, असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ हो असंच सांगतो. तर मानिनी परत त्याला विचारते की काव्या काय म्हणतेय, सध्या काय एकदम ती फॉर्मातच आहे की. तर तेव्हा पार्थ हो मग असं तिला म्हणतो. तर मानिनी पुढं म्हणते की अभ्यास वगैरे एकदम जोरात चालू आहे तिचा. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो जोरात म्हणजे काय, एकदम जोरात चालू आहे. तर मानिनी पुढं म्हणते की तिच्यात तर बदल दिसत आहेत मला, पण तू काय बोललायस वगैरे आहेस का तिच्यासोबत, असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अगं मी बोलून काय ऐकणार आहेत का त्या, काय बोलतेस आई तू, माहीत नाही पण अचानकच त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे.
कालपासून अशा जोरात अभ्यासाला लागलायत ना. आणि तुला एक गंमत सांगू का, काल सकाळी मी राशीत वाचलं होतं की सगळ्या गोष्टी ना माझ्या मनासारख्याच होतील आणि संध्याकाळपर्यंत तर त्या गोष्टी सगळ्या घडायला सुरुवात सुद्धा झाली ग. असं म्हटल्यानंतर मानिनी अरे वा 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 असं त्याला म्हणू लागते आणि दोघं सुद्धा हसू लागतात. तर तेव्हा पार्थ पुढे बोलू लागतो आणि तो थोडासा सिरियसच झालेला असतो. तो म्हणतो की आई, सगळ्यांना ना काव्या लहरी उथळ वाटतात, पण त्यांच्या मनात आलं ना तर त्या काय करू शकतात ना हे मला कळालेलं आहे. त्यांनी जी काय वाट धरलेली आहे ना त्या वाट नाहीच चुकणार, त्या नाही मागे फिरणार. आता ना आपल्याला एक वेगळी नवीनच काव्या दिसेल. तर तेव्हा मानिनी त्याच्याकडे एकसारखीच बघत असते आणि पुढं म्हणते की हो, तिच्यामधलं नाविन्य तर मला दिसत आहे. म्हणजे फार्म हाऊसवर जाताना एकदम उत्साहात आनंदात गेलेली होती ती, पण परतली ना तेव्हा मात्र ती शांतच झालेली होती, असं ती आता तिची शंका उपस्थित करते पार्थसमोर. आणि अचानक ती वटपौर्णिमेची पूजा काय तयार करायला झाली आणि कालपासून एकदम अचानक अभ्यासाला सुद्धा लागलेली आहे. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की अगं आई, नेमकं तुला काय म्हणायचं आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते की अरे म्हणजे काव्यात बदल होतोय हे तर चांगलंच आहे, पण मला ना आश्चर्यसुद्धा वाटत आहे. सहसा ना अचानक होणारे मोठे बदल ना ही एका मोठ्या वादळाची चाहूलसुद्धा असू शकते, असं तिने बोलल्यानंतर पार्थला मात्र आता धक्काच बसतो आणि तेव्हा मानिनी थोडीशी हरवून जाते. तर पार्थ आता तिला हलवतो आणि विचारतो की अगं आई, तू हे काय बोलत आहेस. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे तू काही काळजी करू नकोस, मला ना आपलं असंच वाटलं म्हणून मी काळजीपोटी बोलून दाखवलं आणि सॉरी मला ना असं काही होईल असं नाही वाटत आहे, तू काळजी नको करूस. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की तू निश्चिंत राहा आणि आपल्याला काही काळजी वाटेल असं काही सुद्धा वागणार नाहीत त्या, विश्वास ठेव आणि तू माझ्यावरती विश्वास ठेव, असं त्याने सांगितल्यानंतर मानिनी मात्र फक्त मान हलवते, पण तिला काही विश्वास बसलेलाच नसतो असं तिच्या चेहऱ्यावरून तरी निदान दिसत असतं. आणि त्यानंतर आता पार्थ आपला लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन तिथून निघून जातो. तर मानिनी मात्र विचार करत तिथेच बसलेली असते. तर दुसरीकडे आता नंदिनी फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते की हो तू त्यांना ताईंना थोडंसं बसव, त्यांना चहा सरबत काही हवं का आहे ते विचार आणि त्यांना सांग नंदिनी येतच आहे, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. इतक्यातच जीवा तिच्यासमोर येऊन उभारलेला असतो आणि तेव्हा फोन ठेवून दिल्यानंतर जीवा तिला विचारतो की कुठे बाहेर चाललेली आहेस का तू. तर तेव्हा नंदिनी एक नजर त्याच्याकडे टाकते आणि फक्त हो असं सांगून बाजूला जाते आणि आपली पर्स घेऊन ती चाललेलीच असते. तर तेव्हा जीवा परत तिच्यासमोर जातो आणि तिच्यासोबत बोलू लागतो. तिला म्हणतो की अगं काय झालेलं आहे नंदिनी, कालपासून तू मला इग्नोर करत आहेस, माझ्याशी बोलत नाही आहेस, बोल ना काहीतरी प्लीज. हे बघ, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना ते बोल प्लीज. आणि अजूनही राग धरलेला आहेस का ग तू मनामध्ये, असं तो तिला विचारतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याच्या डोळ्यामध्येच एकदम बघू लागते आणि परत ती आपली नजर खाली घेते. तर तेव्हा जीवा तिला परत म्हणतो की अगं बोल ना काहीतरी, मी तुला काहीतरी विचारत आहे ना. तर तेव्हा आता नंदिनी काही न बोलताच परत तिथून निघूनच चाललेली असते. तर तेव्हा जीवा आता परत तिच्या आडवा जातो आणि तिला म्हणतो की अगं नंदिनी, असं काय करत आहेस तू प्लीज बोल ना माझ्याशी, तू काही बोलतच नाही आहेस माझ्याशी, तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल तू. मी रागवणार नाही, चिडणार नाही, ओरडणार सुद्धा नाही, पण प्लीज अशी शांत नको राहूस का तू, आणि तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोल तू प्लीज, असं तो सलगच विचारत असतो. तर तेव्हा आता नंदिनीचा संयम तुटतो आणि नंदिनी एकदमच त्याला म्हणते की डिवोर्स हवाय का तुम्हाला, असं तिने बोलल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा नंदिनी परत त्याला विचारते तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा आहे का. तर आता जीवा डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघत असतो आणि त्याला तर फार मोठा धक्का बसलेला असतो. तर आता दुसरीकडे पार्थ आपल्या खोलीमध्ये येतो आणि तो काव्याला शोधू लागतो आणि म्हणतो की अरे काव्या कुठे गेलेल्या आहेत आणि अभ्यास करून करून बहुतेक थकल्या आहेत वाटतं आणि वॉशरूमला गेल्या आहेत काय, असं म्हणून तो तिला आता शोधत असतो. आणि त्यानंतर तो आपलं ब्लेझर ठेवायसाठी कपाट उघडतो. तर तेव्हा समोर बघतो तर त्याला कपाट रिकामच दिसतं आणि तो आता म्हणू लागतो की अरे बापरे, काव्याचे कपडे कुठं गेले, आणि तिचे तर सगळेच कपडे तिथून गायब असतात. आणि त्यानंतर तो खाली बघतो तर तिची बॅग सुद्धा तिथं नसते. तर आता पार्थ म्हणतो की अरे बापरे, हे काय आहे, त्यांची बॅग सुद्धा नाही आहे इथे आणि नेमकं गेल्या कुठं या, असं तो विचार करत असतो आणि त्याला काही कळतच नसतं. तर त्यानंतर तो आता बाहेर जातो. तर इकडे आता नंदिनी जीवाला आता सारखं विचारत असते बोला ना जीवा,
बोला जीवा आणि तुमच्या एका उत्तराने ना माझ्या डोक्यामधले 1000 प्रश्न थांबतील. तर तेव्हा जीवा बोलायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा नंदिनी एकदमच त्याला म्हणते की फक्त हो किंवा नाहीमध्येच उत्तर द्या. तुम्हाला शपथ आहे जीवा, तुम्हाला शपथ आहे आपण घेतलेल्या सप्तपदींची, आपल्या 1 महिन्याच्या संसाराची शपथ आहे तुम्हाला जीवा. असं तिने शपथ घातल्यानंतर आता मात्र जीवाला तर काही सुचेनासंच होतं आणि त्याला फार मोठा प्रश्न पडलेला असतो. तर तेव्हा आता जीवा तिला विचारतो की अगं तू नंदिनी हे काय मध्येच काय? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की मध्येच नाही, खूप विचार करून ना मी या कन्क्लुजनपर्यंत पोहोचलेले आहे की फक्त ना तुम्ही त्या मुलीला विसरता यावं म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. असं बोलून तिने तर एकदम योग्यच निदान लावलेलं असतं आणि ते ऐकल्यानंतर तर आता परत जीवा सैरभैर होऊ लागतो. तर नंदिनी पुढं म्हणते की पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही अजूनसुद्धा त्या मुलीला विसरलेला नाही आहात. यामुळे ना आपल्या लग्नाचा पायाच ढासळत आहे जीवा. ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का? आणि जर असंच असेल ना तर मग एकत्र तरी कशासाठी राहायचं हो? तुम्हाला ना फक्त माझी कंपनी आवडते पण माझ्याबरोबर लग्न करण्यात ना तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हे दिसत आहे मला. तुम्ही मला भेटलात ना त्या अगदी पहिल्या दिवसापासून ते दीपकच्या तावडीतून सोडवून मंडपात घाईघाईत नेण्यापर्यंत चे जीवा वेगळा होता आणि आय एम शुअर तुमचं ब्रेकअप ना त्या लग्न मंडपात नक्कीच झालेलं नसणार आहे. हो ना, बरोबर आहे ना हे? असं ती बोलून एकामागे माग एक सत्य उकरून काढतच असते आणि पुढं ती म्हणते की म्हणजे तुमचं ब्रेकअप आधीच झालेलं होतं तरीसुद्धा तुम्ही हसत खेळत होतात. पण जसं तुमचं माझ्यासोबत लग्न झालेलं आहे ना तसं मी तुम्हाला एकदासुद्धा हसताना नाही बघितलेलं जीवा. लग्न झाल्यापासून ना मला असं एकदासुद्धा नाही वाटलं की तुम्ही या नात्यामध्ये सुखी आहात जीवा. असं का जीवा? बोला ना जीवा. तुम्हाला पश्चाताप होत आहे का माझ्याशी लग्न करून? का बायको म्हणून मी तुमच्यासाठी योग्य नाही आहे? असे तिने प्रश्न विचारल्यानंतर जीवा आता तिला म्हणतो की अगं नंदिनी हे काय बोलत आहेस तू? तर तेव्हा नंदिनी म्हणते की मग काय बिनसलेलं काय आहे या नात्यामध्ये? ती मुलगी आहे ना ती मुलगी तुमचा पिच्छा सोडत नाही आहे का? असा सुद्धा ती आता प्रश्न जीवाला विचारते आणि म्हणते की नाही तसं असेल ना तर निदान ते तरी सांगा, म्हणजे ना मी बोलीन त्या मुलीसोबत. हवं तर ना नाव नका सांगू मला, मी ना फोनवरती बोलेन तिच्यासोबत. पण जर तिने तुमचा पिच्छा पुरवणं जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल ना तर मात्र ना मी मोकळंच करेन तुम्हाला. असं तिने बोलल्यानंतर आता जीवाला परत मोठा धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच आता तिच्याकडे एकदा बघतो आणि आपली नजर एकदा बाजूला करतो. तर नंदिनी पुढं म्हणते की कारण मीच म्हणते ना 2 प्रेम करणाऱ्या जीवाने एकत्र यायलाच हवं कारण ना ते एकमेकांना पूर्ण करतात. असं म्हणून ती आता आपले डोळे पुसू लागते आणि त्याला परत विचारते की मला सांगा जीवा तिच्यासोबत तुम्हाला पूर्ण वाटेल का? अरे मी इतरांचे संसार मार्गी लावते ना तर मी माझ्या नवऱ्याचा संसार मार्गी लावूच शकते. फक्त एकदा सांगा मला की हो नंदिनी दे मला डिवोर्स. मी माझा भूतकाळ नाही सोडू शकत. मग मी मोकळं करेन तुम्हाला. मी स्वतः ना माझ्या हाताने तुमच्या डोक्यावरती अक्षता टाकेन, तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावरती. फक्त एकदा प्रामाणिकपणाने मला मनापासून सांगा हवा आहे का डिवोर्स तुम्हाला माझ्यापासून? असं ती आता त्याच्या डोळ्यामध्ये बघतच बोलत असते. आणि बोला ना जीवा, प्लीज द्या ना उत्तर, प्लीज द्या. तुम्हाला मोडलेलं जोडायचं आहे का जुळलेल्या गाठी सोडायच्या आहेत? आता जीवा बोलणारच असतो इतक्यात मानिनी खालून नंदिनी असा आवाज देते आणि ती म्हणते की लवकर खाली ये ग. तर तेव्हा त्या दोघांना सुद्धा धक्काच बसतो आणि जीवाचं बोलणं मात्र अर्धवटच राहतं. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते की आई अशा हाका का मारत आहेत? असं म्हणून ती घाबरतच खाली निघून जाते. तर तेव्हा जीवासुद्धा तिच्या मागे जातो. तर इकडे खाली मानिनी मात्र खूपच वैतागलेली असते. ती म्हणते की रोज काहीतरी विचित्र घडायलाच हवं का या घरामध्ये? आता कुणालाही न सांगता ही गेली कुठं काव्या? तर आता पार्थ फोनवरती अनिशासोबत बोलत असतो आणि तो तिला म्हणतो की तुमच्यासोबत सुद्धा नाही आहेत का काव्या? आणि आज क्लासला तर सुट्टी आहे ना आणि तुमच्या ग्रुपमध्ये विचारा ना त्या कोणासोबत आहेत का? प्लीज मला कळवा ना तुम्ही लवकरात लवकर. असं म्हणून तो आता खूपच टेन्शनमध्ये सुद्धा आलेला असतो. तर इतक्यात नंदिनी आणि जीवा दोघे सुद्धा खाली येतात. तर नंदिनी मानिनीला विचारू लागते की आई काय झालं, तुम्ही एवढ्या हाका का मारत आहे? तर तेव्हा आता मानिनी नंदिनीला सांगते की अगं नंदिनी काव्या कुठे सुद्धा नाही आहे, तिच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे आणि बॅग आणि सगळे कपडे सुद्धा ती कुठेतरी घेऊन गेलेली आहे. तर आता ते ऐकल्यानंतर नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि जीवाला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर नंदिनी म्हणते की अशी कुठे गेली ही मुलगी? तर तेव्हा मानिनी म्हणते कोणास ठाऊक कुठे गेलेली आहे. पार्थ म्हणतोय तिच्या क्लासला सुद्धा सुट्टी आहे. बरं सकाळपासून अभ्यास करत बसलेली होती आणि आता कुठेच दिसत नाही आहे ती.
पण बाहेर जाताना कळवून जावं अशी पद्धत असते ना, पण ते तर काव्याला जमतच नाही. तर तेव्हा आता नंदिनीसुद्धा चिडते आणि म्हणते की कमालच आहे या मुलीची, अशी कशी न सांगता कुठं बाहेर निघून जाते. आणि आई मी ना आता पटकन तिला फोन करते आणि तिने फोन उचलल्यानंतर ना तिला चांगली झापणारच आहे मी. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते नको बाई, रागावून ती ना घरी यायचीच नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते आई तुम्ही नका काळजी करू, मी बघते फोन करून, असं म्हणून ती फोन लावत दुसरीकडे जाऊ लागते. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिथून निघून जाते. तर आता जीवा पटकन आपला फोन बाहेर काढतो आणि तिला तो मेसेजच करतो आणि म्हणतो की सिंगल क्लिक आलेला आहे आणि काव्याने माझा नंबर ब्लॉक तर केला नाही ना, असा तो आता विचार करत असतो. तर इतक्यातच नंदिनी परत येते आणि मानिनीला म्हणते की आई तिचा फोन तर स्विच ऑफ येत आहे. तर पार्थसुद्धा परत तिथं येतो आणि म्हणतो की हो मी सुद्धा फोन ट्राय केलेला आहे आणि त्यांचा फोन स्विच ऑफच येत आहे. तर तेव्हा मानिनी आता अजून वैतागते आणि म्हणते की झालं म्हणजे तिच्यापर्यंत आपण पोचू नये ना, याची पुरेपूर सोय केलेली आहे तिने. तर तेव्हा जीवा आता मानिनीला समजावून सांगू लागतो. म्हणतो की अगं आई तू नको पॅनिक होऊस आणि तुम्ही सगळेसुद्धा उगीचच पॅनिक होत आहे आणि तुम्ही असे पॅनिक होत आहे की 24 तास उलटून गेलेले आहेत. तर आता सर्वजणच धक्क्याने जीवाकडे बघू लागतात. तर जीवा पुढे म्हणतो की येईल ते अगं परत, नको काळजी करूस. तर तेव्हा आता पार्थ जीवाला म्हणतो की अरे जीवा तू हे काय बोलत आहेस पोलिसांच्यासारखं, 24 तास वगैरे, अरे गेल्या 2 तास त्या मिसिंग आहेत, बॅगसुद्धा नाही आहे त्यांची, मग काळजी नाही वाटणार का? तर तेव्हा नंदिनीला आता कळल्यानंतर ती म्हणते की म्हणजे काय काव्या 2 तासापासून घरात नाही आहे. तर तेव्हा पार्थ आता सांगतो की हो मी वॉचमनला सुद्धा फोन केलेला होता, 1.5-2 तासापूर्वीच निघालेल्या आहेत त्या इथून आणि अनिशाला सुद्धा फोन केलेला होता, त्यांच्याबरोबर सुद्धा नाही आहेत त्या, असं त्याने सांगितल्यानंतर मात्र आता जीवाला तर मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा मानिनी आता अजून वैतागते आणि म्हणते की काय करत असताना तुम्ही मुलं, खरंच मला काही कळत नाही. आधी या जीवाने पराक्रम केला, आता काव्याने केलेला आहे. आणि त्यानंतर ती आता नंदिनीला विचारते नंदिनी तूच सांग आता कुठं शोधायचं आपण या काव्याला, सांगून जावं तर ते नाही, ते तर जमतच नाही तिला, आणि फोन कसले बंद करता रे तुम्ही सगळे, असं म्हणून ती खूपच वैतागत असते. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की आई तू प्लीज शांत हो, अगं पावसाचे दिवस आहेत, कदाचित फोनमध्ये पाणी जाऊन बंद झाला असेल फोन, कदाचित ती शॉपिंगला गेलेली असेल, असं तिने सांगितल्यानंतर मानिनी त्याला म्हणते की अरे शॉपिंगला म्हणत आहेस तू, अरे स्वतःची बॅग आणि कपडे घेऊन सगळे ती शॉपिंगला कसे काय जाईल, काय बोलतोस तू हे जीवा. तर तेव्हा पार्थ आता मानिनीला म्हणू लागतो की आई तुझी ना परिस्थिती मनस्थिती मला कळत आहे, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे पार्थ असं सांगून होत नसतं रे, त्रास व्हायचा आहे ना तो होतोच माणसाला, आणि मी तुला म्हणाले होते ना पार्थ, एक दिवस काव्य सुधारली आहे याच्यात आनंद मानायचाच नाही आपण, आता शोधायचं कुठे हिला, असं म्हणून ती खूपच जाम वैतागलेली असते. तर तेव्हा नंदिनी परत तिला फोन ट्राय करतच असते आणि जीवाला मात्र फार मोठा प्रश्न पडलेला असतो. तर आता इकडे मित्रांनो काव्या मात्र तिच्या घरी पोहोचलेली असते आणि बेल वाजवते. तर तेव्हा शारदा दरवाजा उघडते आणि काव्याला समोर बघून अगं काव्या तू इकडं आणि अशी अचानक कशी काय आलीस असं तिला विचारते. तर तेव्हा काव्या आतमध्ये येते आणि लगेचच ती तिच्या आईला मिठीच मारते आणि तिला तर खूपच त्रास होत असतो. तर तेव्हा शारदा तिला हळूवारपणे विचारते की काय ग काय झालं, अशी एकदम येऊन बिलगलीस, आईची इतकी आठवण आली का तुला, पण बरं झालं तू आलीस, कारण अगं आरू पण ना ट्रेकला गेलेली आहे, मला एकटीला इतकं बोर होत होतं ना, असं म्हणून ती तिला आतमध्ये यायला सांगते आणि तिची बॅग बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि आता ती तिला विचारते की तू सुटकेस घेऊन आलेली आहेस. तर तेव्हा काव्या आता थोडीशी गडबडते आणि म्हणते की अगं आई किती प्रश्न विचारशील तू, अगं आपल्या घराची आठवण आली म्हणूनच आलेले आहे मी. तर तेव्हा शारदा आता तिला सांगते की अगं कमालच आहे आणि आज नंदिनीला सुद्धा आठवण आलेली होती आपल्या घराची आणि आता तू आलेली आहेस, अगं मग दोघींनी एकत्रच यायचं होतं ना, असं तिने म्हटल्यानंतर काव्या तिला म्हणते की ते शक्य नाही आई, नंदिनी ताई इथे आली तर मग जीवाचं काय होईल. तर तेव्हा शारदा आता तिला विचारते की जीवाचं काय होईल म्हणजे काय, आणि काव्या काय झालेलं आहे, सगळं ठीक आहे ना, असं ती तिला आता विचारत असते. आणि हे बघ हे आपलंच घर आहे, इथं कळवून यायची गरज नाही आहे तुला, पण तू सासरी सांगून आलेली आहेस ना, असं तिने विचारल्यानंतर आता काव्या तिला उत्तर देते की अगं आई ती काही शाळा आहे का आणि मी स्टुडंट आहे का, आणि मुळात ना मला माझ्याच घरी येताना कुणाला सांगून यायची काय गरज आहे. तर तेव्हा शारदा आता तिच्यावरती वैतागते आणि म्हणते की अगं दरवेळी तू अशी काय उत्तर देतेस हल्ली, मी आईकडे जात आहे इतकं सांगायला सुद्धा जड जात आहे का तुला. तर तेव्हा आता काव्या तिच्याबरोबर खोटंच बोलू लागते, म्हणते की पार्थ आहेत ना त्यांना सांगितलेलं आहे मी, ते ना सांगतील सगळ्यांना,
तर तेव्हा शारदा तिला विचारते की मानिनी ताईंना नाही सांगितलंस का? तू ना त्यांना सांगून यायला हवं होतंस. आणि अगं सासू आहे ती शेवटी तुझी, त्यांचा मान तू ठेवायलाच हवा. आणि त्या चिडल्या म्हणजे काय करणार आहेस? तर तेव्हा काव्या म्हणते की नाही त्या कशासाठी चिडतील? अगं मानिनी काकू ना खूपच चिल्ला आहेत आई, त्या नाही चिडणार, त्यांना घेतील समजावून. असं ती बोलत असते तर इकडे मात्र मानिनी खूपच चिडलेली असते आणि तिने अख्खं घरच आपल्या डोक्यावरती घेतलेलं असतं. आणि ती जोरजोराने ओरडतच बोलत असते की का पण मीच का दरवेळी समजावून घ्यायचं काव्याला? आणि या घरातली मोठी सून तर ती अजून व्हायचीच आहे, पण ना एका गोष्टीची समज नाही आहे या मुलीला. तर तेव्हा पार्थ आता तिला एकदम हळू आवाजातच म्हणतो की आई तू शांत हो, त्या असतील इथेच कुठेतरी. तर तेव्हा मानिनी आता त्याच्यावरतीच भडकते, म्हणते की अजूनही तुला तिचीच बाजू घ्यायची आहे का? मग घे तू तिचीच बाजू घे. आणि तुम्हाला सगळ्यांना ना मी चिडचिड करताना दिसत आहे, पण मला ना खरंच तिची काळजी वाटत आहे. आणि 2 तास झालं ही मुलगी गायब आहे, फोन बंद आहे, क्लासला सुद्धा सुट्टी आहे. आणि मग आता नक्की आपण करायचंय तरी काय? आणि आता ती विचारते की अरे बाबांनो, तुमचं कोणाचं भांडण झालेलं आहे काय तिच्यासोबत? असं ती प्रत्येकाकडे बघून म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तर नाही असं म्हणतो. आणि जीवाला मात्र आता एकट्यालाच मोठा धक्का बसलेला असतो, कारण ती त्याच्यामुळेच घर सोडून गेलेली असते हे त्याला मात्र पक्कच माहिती असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी आता नंदिनीला विचारते की नंदिनी तूच सांग, तू असं न सांगता कधी घर सोडून जाशील का? असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनी मात्र जीवाकडेच बघू लागते आणि ती जीवाकडे बघतच बोलते की जाताना ना नीट विचारून सांगून जाईन मी. तर आता त्यानंतर जीवा पार्थच्या खोलीमध्ये जातो आणि त्याला विचारतो की तू चिडला नाही आहेस का तिच्यावरती? तर तेव्हा आता पार्थ त्याला सांगतो की चिडायचं काय कारण आहे? कारण ना एखाद्या माणसाबद्दल ना फिलिंग्स वाटायला लागल्या ना की ना त्यांच्या वागण्याचा मग काहीच त्रास होत नाही. असं तो बोलत असताना आता जीवाला मात्र जाणवतं की पार्थ तर काव्याच्या प्रेमामध्ये खूपच बुडालेला आहे. तर दुसरीकडे आता काव्याचा फोन अखेर लागलेला असतो आणि मानिनी काव्यावरती चांगलीच भडकत असते. ती तिला म्हणत असते की असं तू न सांगता इथून निघून गेलीस ना, इतकंही गृहीत धरू नये समोरच्याला काव्या. परत येणार आहेस का नाहीच येणार? असं ती एकदमच तिला विचारते. तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला तर धक्काच बसतो आणि आता काव्या काय उत्तर देणार तिच्या प्रश्नावरती हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.